उत्सवे घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने विठ्ठला। श्रवण घडावं आणि लोकांपर्यंत त्या ठिकाणी जावं म्हणून आपल्या नगरातील कार्यकर्ते असतील समस्त गोपाळपुरा यांनी हे कार्य हाती घेतलं आणि लोकविस्तृतन म्हणजे जे कोणी आपली कॉलनी सोडून बाहेर पडू शकत नाही त्यांना म्हणून काल कोणाला तुम्ही बाहेर जाता येत नाही, शरीर थकलेलं आहे, बसल्या बसल्या श्रवण घडता येतं, अशा उद्देशाने कार्यकर्त्याने हाती घेतलेलं काम असतं। म्हणून लोकविश्रुतम श्रीमद भागवत नाम पुराणम लोकविश्रुतम शृणोया, कानाने ऐकायचे, श्रद्धया युक्त ऐकायचं म्हणजे श्रद्धेने ऐकायचं, श्रद्धया युक्त। मग त्याचं कारण काय? त्याचा मायबाप त्या ठिकाणी प्रसन्न होतो, मम संतोष कारणम असं भागवतकार म्हणतात। असं आपण श्रद्धेने भावनेने त्या ठिकाणी श्रीमद भागवत ग्रंथ त्या ठिकाणी श्रवण केला। आपण श्रवण केलं भागवत ग्रंथामध्ये आपण ऐकलंच असेल, भागवत ग्रंथ हा कसा आहे, निगम कल्पतरुर्गलितम फलम, एक कल्पतरूचा वृक्ष आहे, त्याला आणखीन एका असणाऱ्या महान वैराग्य युक्त असणारा महात्मा त्याचा स्पर्श झाला, सुखमुखाद द्रवित संयुतम, सुखाच्या त्याला स्पर्श झाला, अगोदर दूध गोड आणि त्यामध्ये साखर टाकली, गोड झालं महाराज। मग असं गोड असताना भागवत आपण काय केलं आणि आपलं कर्तव्य काय, पिबत भागवत रसमालयम पूर्वो रसिको भाविका, काय केलं आपण त्यानंतर गोड असणारं भागवत श्रवण थोडासा अंतर झालं, समन्वय थोडं या पुढे विनंती, पुढे बोलायचं, भागवत ऐकायचंय की प्यायचंय? ऐकायचं। एका वजनाचे आहे पण किमती मात्र भिन्न भिन्न आहे, एकाची 5,000, एकाची 5 लाख धरा, एकाची 10 लाख धरा, वेगवेगळी किंमत। मला एवढा फरक का? वजन सारखं, सोनं एक सारखं आहे। सोनार दादाने सांगितलं जी असणारी 10 लाखाची मूर्ती आहे तिचा फरक एवढाच आहे, पहिल्या असणाऱ्या 5,000च्या मूर्तीतून कानातून एक तार घातला तो सरळ इकडे निघाला म्हणून किंमत हलकी झाली, दुसरीच्या कानातून घातला तो तोंडातून निघाला तार, ही दुसऱ्या क्रमांकाची, पहिलीपेक्षा थोडी बरी आहे। बरं आता ज्या मूर्तीच्या तोंडातून तार निघत होती कोणती जात असेल, ती कोणती जात असेल सांगू तुम्हाला? भूखंड महाराज ती कीर्तनकाराची, ती भागवतकाराची जात। म्हणजे आम्ही कुठेतरी एखाद्या सद्गुरूकडे ऐकतो का नाही आणि तुमच्या पुढे तोंडातून काढतात, तोंडातून, ही कोणती जात आहे? कीर्तनकाराची जात आहे। तुम्हाला काय माहित आमच्या पोटात त्या ठिकाणी काही गेलं की नाही? शास्त्र तर सांगतं ज्ञान किळो निघावा गोविंदुका, तर समाधान आहे विठ्ठला विठ्ठला। ज्ञान कुठेतरी श्रवण करायचं आणि मग पोटात घालायचं महाराज, तो सांगणारा असो किंवा ऐकणारा असो, म्हणून तोंडातून तार निघणं दुसऱ्या क्रमांकाचा हा असणारा भाग आहे। तिसऱ्या क्रमांकाचा मुद्दा उत्तम श्रोता त्याला म्हणतो आपण, कानातून श्रवण केल्याबरोबर पोटात जातं आणि निरंकुशा तृप्तीचा ढेकर येतो, नवे नवे निश्चिंत जीवन वाटतं, समाधानी जीवन वाटतं, तृष्णा त्या ठिकाणी संपते। अशा असणाऱ्या जीवनाला म्हणायचं पोटात श्रवण गेलेलं आहे की नाही? आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णेची या, असं एकंदरीत काय असं भागवत आपण त्या ठिकाणी अतिशय अंतःकरणपूर्वक त्या ठिकाणी श्रवण केलेलं आहे। आणि त्या भागवताची सांगता म्हणजे त्या ठिकाणी आपण काल्याच्या रूपात करतो आहोत, अतिशय प्रेमाने काल्याचं कीर्तन भंडारा वगैरे त्या ठिकाणी आहे। तेव्हा या काल्याच्या कीर्तनामध्ये शहरामध्ये कीर्तन ठेवायचं म्हटलं तर फार मोठ्या अडचणी असतात, त्यामध्ये सगळी ही मंडळी आपल्याला लाभली। त्यामध्ये मृदंग विशारद आमचे असणारे हरिभक्तपरायण नांदे महाराजांना धन्यवाद। त्याचप्रमाणे इकडे आमचे नांदे महाराजांचेच बंधू आहेत, टाळ घेऊन सेवा करतात। त्याचप्रमाणे आमचे आदरणीय परममित्र पंडितरावजी काळे अर्थात पोलीस पाटील, ते सुद्धा
आपल्या प्रेमास्तवी ते आले, त्यांनाही सुद्धा धन्यवाद. ऐका नाही बनी तो बनी नाही तर नांदेडकर बनी तशा आम्हालाच माहिती. आता झाल्यावर नांदेडला जायचं कसं शक्य काय माहिती. कार्यकर्ते म्हणतात आम्ही थांबा म्हणल्याशी थांबायचं नाही. काय होईल ते होईल, चला विठाला विठाला विठाला. त्याचप्रमाणे हाडाचे वारकरी आमचे बऱ्याच दिवसापासून असणारी वारकरी सेवा जी करतात आमचे बबनरावजी मोरे, ते सुद्धा टाळ घेऊन सेवा आहे या वयात. त्याचप्रमाणे आमचे कैलासजी महाराज तुमचे गावकर, त्याचप्रमाणे ज्येष्ठ कीर्तनकार आमचे ज्यांनी आळंदीमध्ये आम्हाला सांभाळलं ठिकाणी श्री भगवान महाराज नागवे, महाराजांना धन्यवाद. आणि विण्याची सेवा करणारे आमचे दादा तुम्हालाही सुद्धा त्या ठिकाणी, आणि सर्व कार्यकर्ते मंडळी. ज्यावेळेस गोपाळपुरा या ठिकाणी प्रभाकर महाराजांनी मला सुचवले कीर्तन करायचं, तर गोपाळपुऱ्यामध्ये आल्यानंतर साक्षात गोकुळाचा अनुभव आहे. म्हणजे एक प्रसन्न वातावरण, मंडळी चांगली, आणि हे दुसरं कीर्तन आहे माझं बरं का. विठ्ठल मंदिर आहे ना बाजूला, आणि त्या गल्लीमध्ये ते जगन्नाथजी बोडले त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने मी आलो. तो फार सुंदर कार्यक्रम झाला. आणि ही दुसरी वेळ त्या ठिकाणी काही का नाही. पहिली कुठे येती जाती झाली, दुसऱ्यांदा नांदायला आधी नव्हती. तर आनंद वाटला. अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये सर्व कार्यक्रम आहे. आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण संतोषजी योगीराज महाराज लोखंडे या ठिकाणी उपस्थित त्यांचे. आणि माझी मुलं शाळेत असताना ज्या कॉलनीमध्ये मी राहिलो वरकड हॉस्पिटलकडे, तिथे सरांचा बंगला आहे, आणि तिथे माझं त्या निमित्ताने राहणं झालं. अतिशय प्रेम सरांनी दिलं, कॉलनीने दिलं, सांभाळलं त्यांनी मला. तर सर सुद्धा या ठिकाणी आहेत, आमचे वागचौरे सर, त्यांना धन्यवाद देतो. माधव शेठ असतील आणि कार्यकर्ते सर्वांचं नाव माहीत नाही, सर्वांना मी त्या ठिकाणी धन्यवाद देतो. असं शुभ कार्य सर्वांच्या हातून घडावं अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझ्या चिंतनाला प्रारंभ करतो. विठ्ठला जगद्गुरु तुकोबारांनी अभंगामध्ये तो आशय सांगितला. एक 15 मिनिटामध्ये आपल्याला अभंगाचा भावार्थ बघायचा, आणि ज्या सगळ्यांची आतुरता आपल्याला चरित्राकडे आहे, कृष्ण चरित्र आपल्याला ऐकायचं आहे, तेही सुद्धा आपल्याला बघायचं. वारकरी संप्रदायाच्या नियमाने भावार्थ बघू. जो अभंग सेवेला निवडला त्याची पार्श्वभूमी बघणं हा दंडक आहे. तेव्हा सर्वप्रथम आता शब्द वापरला या अभंगामध्ये, काय का वापरला? आता शब्दाचं काही घेणं देणं आहे का? इथे फार मोठं घेणं देणं आहे. तसं वाटतं बोलताना मात्र सहज शब्द वाटतो, हे काय आता. आणि आता शब्द हा विशेषण आहे. आमचा असणारा अमुक अमुक घोडा या रस्त्याने गेला, तुम्ही बघितला का? हो बघितला, पण विशेषण सांगा ना नाही. जेव्हा विशेषण सांगितलं जातो तांबड्या रंगाचा आहे, एक त्याला पांढऱ्या असणारा रंगाचा, एक त्याला टिपका आहे डोक्यावरती, आणि त्याची चाल असे. विशेषण सांगितलं, हो नक्की गेला या रस्त्याने. विशेषण सांगितल्यानंतर आपल्या लक्षात आलं. तसं आता शब्द या अभंगाचा विशेषण आहे. का? अच्युत कोटीचं शरीर तुम्हाला आम्हाला मिळालं, अमोल किमतीचं शरीर मिळालं. आणि या अमोल जीवनामध्ये आल्यानंतर आता मात्र काय करायचं? तर आपल्याला हे जेवण करायचं. हे काय बघा, उदाहरणार्थ मनुष्य जीवन हे फार मोठं त्या ठिकाणी किमतीचं आहे. एका दृष्टीने शास्त्रकाराने त्याला नाश सांगितला, आणि एक दिवस नाश निश्चित आहे. पण जोपर्यंत आहे तोपर्यंत जे कार्य याच्याकडून करता येतं ते अन्य कोणत्या क्षेत्रात करता येत नाही. एवढं मोठं किमतीचं शरीर आहे. आहार निद्रा भयमैथुनांचे सामान्य येतात, पशुभिरणारा बाकीच्या असणाऱ्या योनीमध्ये नाही. मनुष्य जीवनामध्ये त्या ठिकाणी हे सगळं आनंद घेता येतो. भजन कीर्तन
वारकरी नाही, तुम्ही आमच्याकडे भोजनासाठी आलेच पाहिजे. स वापरलं की जावंच लागतं. बघा आमच्या इकडे असा प्रोग्राम आहे, वेळ सापडत